जय शिवराय मित्रांनो, आज आपण निघालो आपल्या हातकणंगले तालुक्यातील रहस्यमय ठिकाणी, ते म्हणजे हेरले गावातील सिद्धोबाचा डोंगर. ह्या सिद्धोबाचा डोंगर हातकणंगलेपासून फक्त 13 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि या पेठवडगावापासून फक्त हे 17 किलोमीटर अंतरावर. मित्राचा फोन होता, आज सिद्धोबाच्या डोंगर येणार काय म्हणलं, जाऊन या चला. मी पहिल्यांदाच निघालेलो, यासनी काय माहित होतं इथलं सगळं, म्हणलं चला जाऊन. डोंगरावर जाणारा रस्ता नवीन करालतीत. जातोय तोवर वाटत खडी तेन ओतली होती. तिथं एक माणूस होता, तो म्हणला पुढे गाडी जाणार नाही. तिथं काम चालू आहे, जाऊ नका गाडी घेऊन, चालत जावा. तवर काय आमचा कार्यकर्ता ऐकतोय, घातली गाडी. तो म्हणला या तुम्ही चालत. आणि अक्षर चालतो आलतो. तो म्हणला पुढे जाऊन थांबतो, या गाडीने जाऊया. आम्ही परत गाडीवर बसलो. जसा आम्ही पुढे गेलो, पुढे खरंच रस्ता बंद होता. तिथं JCB सगळा रस्ता करून ठेवला होता. परत आम्ही गाडी लावून चालत गेलो. चालत आम्ही त्या टोकापात्र चालत परत आम्ही त्या डोंगरापाशी पोहोचलो. त्या डोंगरावर गेलो, पायवाट होती, पायवाटाने गेलो. आजूबाजूला सगळी झाडेच होती. आम्हाला वर जाताना भारी वाटत होतं, कारण वरनं ऊन लागत होतं आणि झाडेतनं चालतो, गार वातावरण फील होत होतं. परत आम्ही पोहोचलो मंदिरापाशी गेलो तर मंदिर बंदच होतं. मग आम्ही बाहेरच दर्शन घेतलं. वातावरण एवढं पॉझिटिव्ह आणि गार होतं का नाही, बासच. तिथे एक बारकं मंदिर होतं, आपल्या श्रीरामांचं मंदिर होतं. तिथला व्ह्यू एवढा खतरनाक होता का नाही, बास. काय झाडे आणि काय डोंगर. तुम्ही जर मंदिराच्या पाठीमागे गेला का नाही, आजूबाजूची गावं दिसतात, सावर्डे, मिंचे, पेठवडगाव. आता देवाचं दर्शन दाखवलं, आता सिनेमॅटिकचं दर्शन दुसऱ्या पार्ट मध्ये दाखवतो. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.